नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या कुकिंग विथ प्रियंका जाधव या चॅनलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत झटपट पनीर भाजी कशी बनवायची ही रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी जे लागणार साहित्य आहे ते अगोदर पाहून घेऊया। त्यासाठी मी 4 ते 5 कांदे कट करून घेतले आहेत। इथे अर्धा पाव पनीर आहे, लसण पाकळ्या आहेत 7 ते 8, कसुरी मेथी होती माझ्याकडे त्यामुळे मी कसुरी मेथी घेतली आहे। ही ऑप्शनल आहे, तुम्ही असेल तर घेऊ शकता, नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल। इथे थोडासा अद्रकचा तुकडा घेतला आहे मी, आणि इकडे टोमॅटो घेतला आहे 2। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पनीर ठेवलं आहे थोडंसं कोमट पाण्यामध्ये, जास्त गरम नाही करायचं आहे, फक्त थोडंसं कोमट होईपर्यंत ठेवायचं आहे आणि नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। पनीर आपलं झालेलं आहे, गॅस बंद करून घ्यायचा आहे। यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे। आणि आपण जो कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे। पाहू शकता, हा मस्त असा लाल होईपर्यंत भाजायचा आहे। आणि सोबतच लसण पण घालायचं आहे। टोमॅटो सुद्धा घालून घ्यायचा आहे। याला मस्त असं लाल होईपर्यंत भाजायचं आहे। हे भाजल्यानंतर आपल्याला याची मिक्सर मधून ग्रेव्ही करायची आहे। तर चला हे भाजीपर्यंत आपण पनीर कट करून घेऊया। आपली ग्रेव्हीचा मसाला भाजेपर्यंत आपण इकडे पनीर कट करून घ्यायचं आहे। पाहू शकता आपण पनीर कट करून घेतलं आहे। या स्लाइस मध्ये पनीर कट करायचं आहे। इकडे आपला कांदा सुद्धा फ्राय झालेला आहे, गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता हे थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। तर हे आपल्याला मिक्सर मध्ये काढून घ्यायचं। त्यामध्ये आपण जी अद्रक कट करून घेतली होती ती घालायची आहे। अशा प्रकारे आपल्याला मिक्सर मध्ये वाटण बारीक करून घ्यायचं आहे। चला तर मग रेसिपी सुरू करू। त्याच कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 कळची तेल घालून घ्यायचं आहे। तेल हे आपण आपल्या अंदाजानुसार टाकू शकतो, कारण की कोणाला तेलाचं प्रमाण जास्त आवडतं तर कोणाला कमी आवडतं, त्यानुसार तुम्ही तेलाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। मी इथं 3 कळची घेतलेले आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे आणि थोडंसं जिरे घालून घ्यायचं आहे। जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण जो मसाला घेतला होता तो टाकून द्यायचा आहे। मसाला हा तेल सुटेपर्यंत मस्त असा होऊ द्यायचा आहे। मसाला आपला छान झालेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला चटणी घालून घ्यायची आहे। चटणी ही आपण आपल्या अंदाजानुसार टाकू शकतो, कारण कोणाला कमी जास्त तिखटाची सवय असते। हळद घालायची आहे। तुमच्याकडे पनीर मसाला असेल तर पनीर मसाला घालू शकता, किंवा काजू मसाला असेल काजू करीचा तोही चालू शकतो, आणि नसेलही कोणता मसाला तरीही चालते। तशी पण ग्रेव्ही खूप छान होते। आता यामध्ये आपण जे मिक्सर मध्ये वाटण काढलं होतं ते मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आहे मी, पाणी ते घालून द्यायचं। आता याला छान प्रकारे होऊ द्यायचं आहे। मसाला छान असा झालेला आहे, त्याला तेल सुद्धा छान सुटलेलं आहे मसाल्याला, पाहू शकता। आता यामध्ये आपण जे पनीर कट करून घेतले होते ते घालायचे आहे। आणि मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ हे सुद्धा आपण आपल्या चवीनुसार आणि अंदाजानुसार टाकू शकतो, कारण मिठाचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतो, त्यामुळे
याला छान असं हलवून घ्यायचं. पाहू शकता आपली पनीर भाजी खूप छान दिसत आहे. आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि ताटावर थोडंसं पाणी घालायचं आहे. त्याने काय होतं की आपली भाजी लवकर होते, भाजीला तेल सुद्धा छान सुटते. चला तर मग भेटूया थोड्या वेळाने. भाजी आपली होत आलेली आहे. त्यावर आता आपण कसुरी मेथी घेतली होती ती घालून द्यायची आहे. भाजीला मस्त असं तेल सुटत आहे आणि याला एकदा परत हलवून घ्यायचं. अजून 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे. चला तर मग पाहूया आपली पनीर भाजी. पनीर भाजी आपली तयार झालेली आहे. छान असं टेक्स्चर आलेलं आहे भाजीला. गॅस बंद करून घ्यायचा आहे. पाहू शकता आपली पनीर भाजी ही तयार झालेली आहे. यावर पनीर असं मस्त किसून घ्यायचं आहे. मस्त अशी घरगुती पनीर भाजी तयार आहे. हॉटेल सारखी चव. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील घरगुती रेसिपीजचे, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.